प्रथम पीयूसी छात्राओं को मेरा नमस्कार। आज आप सारे लोगों के सामने मैं चर्चा करूंगा कुटिया में राजभवन पद्य को लेकर, जिसके कवि हैं मैथिली शरण गुप्त। हिंदी साहित्य में कुटिया का जो अर्थ होता है झोंपड़ी, राजभवन, यानी सीता जो है जब राम और लक्ष्मण के साथ वनवास चली जाती है उसकी कथा यहाँ पर है। हिंदी साहित्य में ही मैथिली शरण गुप्त का नाम बहुत आदर के साथ लिया जाता है। 1886 में चिरगांव झांसी यानी उत्तर प्रदेश में इनका जन्म होता है। ये मूलतः राष्ट्रीय भावना के पोषक माने जाते हैं और इनकी मृत्यु जो है 1964 ईस्वी में होती है। साकेत, जय भारत इनके दो महाकाव्य है। पंचवटी, झंकार, यशोधरा, द्वापर, विष्णुप्रिया, भारत भारती ये इनकी आदि रचनाएं भी हैं। ಹಾಗಾದರೆ ಇವತ್ತು ನಾನು ನಿಮಗೆ ಕುಟಿಯಾ ಮೇ ರಾಜಭವನ್, ಕುಟಿಯಾ ಅಂದರೆ ಗುಡಿಸಲು, ರಾಜಭವನ್ ಅಂದರೆ ಅರಮನೆ. ಹಾಗಾದರೆ ಮೈಥಿಲಿ ಶರಣ್ ಗುಪ್ತರವರು ಬರೆದಂತಹ ಈ ಒಂದು ಪದ್ಯದ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತೇನೆ. ಏನು ಸೀತೆ ರಾಮ ಮತ್ತು ಲಕ್ಷ್ಮಣ ಜೊತೆ ವನವಾಸಕ್ಕೆ ಹೋಗಿರ್ತಾಳೆ ಆ ಒಂದು ಕಥೆಯನ್ನು ಇಲ್ಲಿ ಮೈಥಿಲಿ ಶರಣ ಗುಪ್ತರವರು ಒಂದು ಸಂದರ್ಭವನ್ನು ಚರ್ಚೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಹಾಗಾದರೆ ಇವರ ಜನ್ಮ 1886ರಲ್ಲಿ ಚಿರಗಾಂವ್ ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಇವರು ಒಬ್ಬ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಭಾವನೆಗಳನ್ನು ಬೆಳೆಸುವಂತಹ ಪೋಷಕ ಕವಿನೇ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. 1964ರಲ್ಲಿ ಮರಣವನ್ನು ಹೊಂದ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇವರ ರಚನೆಗಳ ಬಗ್ಗೆ, ಕೃತಿಗಳ ಬಗ್ಗೆ ನೀವು ಚರ್ಚೆಯನ್ನು ಮಾಡಿದರೆ ಸಾಕೇತ್ ಇರ್ಬೋದು, ಜಯ ಭಾರತ್ ಇರ್ಬೋದು, ಪಂಚವಟಿ, ಝಂಕಾರ್, ಯಶೋಧರ ಇರ್ಬೋದು, द्वापर, विष्णुप्रिया, भारत भारती इवेल्ल इवर रचनेಗಳಾಗಿದ್ದಾವೆ. तो क्या बताते हैं प्रस्तुत पद्य भाग में साकेत महाकाव्य से लिया गया है इसे आधुनिक रामक काव्य परंपरा की अनुपम खड़ी, यानी आधुनिक रामक काव्य क्या है, खड़ी बोली इसकी काव्य भाषा है. तो सीता जी वन में राज सुख भोगती है, श्री रामचंद्र जी स्वयं आपके साथ साथ रहते हैं, देवर लक्ष्मण रहते हैं और जो मंत्री के रूप में रहते हैं. धन राज वैभव का यहाँ पर कोई ಮೂಲ್ಯ नहीं है. ಹಾಗಾದರೆ ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಈ ಪದ್ಯದಲ್ಲಿ, ಏನೇನು ಚರ್ಚೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂದರೆ, ಸೀತಾರಾಣಿ ತನ್ನ ಪತಿದೇವ ರಾಮನ ಜೊತೆ ಇಲ್ಲಿ ಬಹಳ ಸಂತೋಷವಾಗಿದ್ದಾಳೆ, ಸಾಮ್ರಾಟ ಇದ್ದಾನೆ. ಮತ್ತೆ ಮೈದುನ ಆ ಲಕ್ಷ್ಮಣನು ಸಹಿತ ಮಂತ್ರಿಯ ಕಾರ್ಯವನ್ನು ನಿಭಾಯಿಸ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಈ ಕಾಡಿನಲ್ಲಿ ಬಂದರೂ ಸಹಿತ ಯಾವುದೇ ಹಣದಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ರಾಜ್ಯ ಇರ್ಬೋದು ಅಥವಾ ಆ ವೈಭವದ ಯಾವುದೇ ಒಂದು ಮೌಲ್ಯ ಎಲ್ಲ ಮೌಲ್ಯ ಇಲ್ಲಿ ಸಿಗ್ತಾ ಇತ್ತು, ಅಥವಾ ಕಡಿಮೆತನ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಇಲ್ಲಿರಲಿಲ್ಲ. ನೋಡಿ, तो देखिए मैं पद्य को पढ़ते पढ़ते आपको समझाऊंगा. पद्यವನ್ನು ಓದ್ತಾ ಹೋಗ್ತೀನಿ. मेरी कुटिया में राजभवन मन भाया, सम्राट स्वयं प्राणेश सचिव देवर है, देते आकर आशीष हमें मुनिवर है, धन तुच्छ यहाँ यद्यपि असंख्य आकर है, पानी पीते मृग सिंह एक तट पर है. कुटिया, झोंपड़ी, गुडिसಲು ಶಬ್ದಾರ್ಥಗಳನ್ನು ಬರ್ಕೊಳ್ರಿ. ಶಬ್ದಾರ್ಥಂಕೋ ಲಿಖ್ಲೋ. ಬಾಯ ಅಚ್ಚಾ ಲಗನ, ಒಳ್ಳೆಯದಾಗುವಂಥದ್ದು, ಇಷ್ಟಪಡುವಂಥದ್ದು. ಸಮ್ರಾಟ್, ಸಾಮ್ರಾಟ್. ಪ್ರಾಣೇಶ, ಪತಿದೇವ್, ಪ್ರಾಣೇಶ ಅಂದರೆ ಪತಿದೇವ. ಸಚಿವ, ಮಂತ್ರಿ. ದೇವರ್, ಮೈದುನ, ಲಕ್ಷ್ಮಣನಾಗಿದ್ದಾನೆ. ಆ ಕರ್, ಆ ಯಾನಿ ಆನ, ಕರ್ मतलब हाथ, हस्त. आशीष, आशीर्वाद. मुनिवर, मुनि लोग है. धन तुच्छ, धन यानी धन ಆದರೆ ಹಣ. ತುಚ್ಛ, ನೀಚ, ಯಾವುದೇ ಬೆಲೆ ಇಲ್ಲ. ಯದ್ಯಪಿ, ಫಿರ್ ಬಿ, ಮತ್ತಾದಾಗ್ಯೂ ಸಹಿತ. ಆಕರ್, ಖಜಾನ, ಸಂಪತ್ತು.
ಪಾನಿ ಪೀತೆ ಮೃಗ, ಪಾನಿ ಪೀನಾ ನೀರು ಕುಡಿಯುವಂಥದ್ದು, ಮೃಗ ಹಿರನ್ ಜಿಂಕೆ, ಸಿಂಹ ಏಕ ತಟ ಪರ, ಹಾಗಾದ್ರೆ ಸಿಂಹ एक तट पर, एक किनारे पर। तो क्या हो जाता है यहाँ पर मैथिली शरण गुप्त पहले पंक्तियों में वनवास में सीता रानी कैसे खुश है उसको लेकर चर्चा करते हैं। उनका कहना है, सीता रानी बताती है, देखिए मेरी कुटिया में राजभवन बनवाया, अरे जब मैं मेरे पतिदेव राम और उसके बाद देवर लक्ष्मण के साथ वनवास आई हूँ तो मुझे इस कुटिया में रहकर राजभवन का अनुभव होने लगा है। जो मैं महल में रहती थी वो जो महल का अनुभव मुझे यहाँ पर होने लगा है। क्यों? सम्राट स्वयं प्राणेश, अरे मेरे पति ही यहाँ पर मेरे सम्राट बने हैं, राजा बने हैं, और मेरे मंत्री कौन बने हैं? सचिव देवर है, मेरे देवर लक्ष्मण बन गए हैं। देते आकर आशीष में मुनिवर है, और यहाँ पर कोई बुजुर्गों की यानी बड़े लोगों की कमी भी नहीं है, क्योंकि हम लोगों को आकर मुनिवर बड़े बड़े लोग आकर आशीर्वाद अपने हाथों से दे रहे हैं। धन तुच्छ यहाँ, लेकिन यहाँ पर क्या हो गया है, जो पैसों की, धन की, दौलत की कोई कीमत नहीं है, क्योंकि यद्यपि असंख्य आकर है, बहुत सारे यहाँ पर खजाना हम लोगों को मिल रहा है। तो कौन सा खजाना? पेड़ों का खजाना, पौधों का खजाना, हवा या पानी या जो प्राणी होते हैं, सारे यहाँ पर आ चुके हैं खजाने के तौर पर, इसलिए यहाँ पर धन की कोई कीमत नहीं है। पानी पीते मृग, सिंह एक तट पर है। देखिए क्या हो जा रहा है, जो सिंह और मृग, हमेशा सिंह जो है जैसे ही हिरन को देख लेता है तो खाने के लिए भागता है, लेकिन यहाँ पर ऐसा नहीं है। सिंह और मृग, हिरन दोनों एक साथ एक नदी के किनारे पानी पी रहे हैं। उतनी ममता, उतना प्रेम यहाँ पर है, इसलिए मुझे बहुत खुशी हो रही है। यहाँ पर क्या बताती है सीता रानी? बताती है, इस कुटिया में आकर मुझे बहुत सारा खुश या महल का अनुभव मिल रहा है, क्योंकि मेरे पति यहाँ पर मेरे सम्राट बने हैं और मंत्री मेरे देवर बने हैं, और यहाँ पर सारे मुनिवर लोग आकर हमें आशीर्वाद दे रहे हैं, और यहाँ पर फल, पेड़, पौधे या प्राणी के खजाना है। तो यहाँ पर हम लोगों को धन की कोई कीमत नहीं है, इसलिए यहाँ पर प्रेम है, ममता है। इसके लिए यही एक कारण है, सिंह और हिरन एक ही नदी के किनारे यहाँ पर पानी पी रहे हैं, ऐसी ममता यहाँ पर है, इसलिए मुझे कुटिया में राजभवन का मन अनुभव हो रहा है। ಹಾಗಾದ್ರೆ सीता रानी ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಆ ಗುಡಿಸಲಿನಲ್ಲಿ ನನಗೆ ಅರಮನೆಯ ಅನುಭವ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನು ತನ್ನ ಮಾತಿನಲ್ಲಿ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಾಳೋ ಅದನ್ನು ಈ ಮೊದಲನೇ ಪಂಕ್ತಿಯಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಾದರೆ ನೋಡಿ ಏನು ಹೇಳ್ತಾಳೆ, ಮೇರಿ ಕುಟಿಯಾ ಮೇ ರಾಜಭವನ್ ವಾಯ. ಹಾಗಾದರೆ ಈ ಕುಟಿಯ, ಈ ಗುಡಿಸಿಲಿನಲ್ಲಿ ಬಂದು ನನಗೆ ಅರಮನೆಯ ಒಂದು ಅನುಭವ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಆ ಅರಮನೆಯಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ನಾನು ಇರ್ತಾ ಇದ್ದೆ ಸಂತೋಷದಿಂದ, ಅದೇ ಸಂತೋಷ ನನಗಿಲ್ಲಿ ಸಿಗ್ತಾ ಇದೆ ಈ ಒಂದು ಗುಡಿಸಲಿನಲ್ಲಿ. ಯಾಕೆ? ಸಾಮ್ರಾಟ ಸ್ವಯಂ ಪ್ರಾಣೇಶ, ನನ್ನ ಒಂದು ಸಾಮ್ರಾಟ, ರಾಜನಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಯಾರು ನಿಂತಿದ್ದಾರೆ? ನನ್ನ ಪತಿದೇವ ಇದ್ದಾನೆ. ಸಚಿವ ದೇವರೇ, ಹಾಗಾದ್ರೆ ಮಂತ್ರಿಯಾಗಿ ನನ್ನ ಮೈದುನ ಲಕ್ಷ್ಮಣ ನಿಂತಿದ್ದಾನೆ. ದೇತೆ ಆಕರ ಶಿಶಾಮೆ ಮುನಿವರ, ಹಾಗಾದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಋಷಿ ಮುನಿಗಳು ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ? ಒಂದು ಹಿರಿಯರ ಆಶೀರ್ವಾದವನ್ನ, ನಮಗೆ ತನ್ನ ಕೈಯಾರ ಒಂದು ಆಶೀರ್ವಾದವನ್ನ ನೀಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಧನ ತುಚ್ಛಯ, ಇಲ್ಲಿ ಹಣಕ್ಕೆ ಯಾವುದೇ ಬೆಲೆ ಇಲ್ಲ. ಯಾಕಪ್ಪ ಅಂದರೆ ಯದ್ಯಪಿ ಅಸಂಖ್ಯಾಕರ, ಆದರೂ ಸಹಿತ ಇಲ್ಲಿ ಏನಾಗಿದೆಯಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಬಹಳಷ್ಟು ಸಂಪತ್ತಿದೆ. ಯಾವ ಸಂಪತ್ತಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಗಿಡಗಳ ಸಂಪತ್ತು, ಅಥವಾ ನೀರಿನ ಸಂಪತ್ತು, ಅಥವಾ ಪ್ರಾಣಿಗಳ ಸಂಪತ್ತು, ಅಥವಾ ಋಷಿ ಮುನಿಗಳ ಸಂಪತ್ತು, ಇಂತಹ
ಮಮತೆ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಕೂಡಿದಂತಹ ಏನಾಗಿದೆ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಜನರಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಹೇಳ್ತಾಳೆ, ಪಾನಿ ಪೀತೆ ಮೃಗ ಸಿಂಹ ಏಕತಟ ಪರ ಹೈ. ಆ ಸಿಂಹ ಏನ್ ಮಾಡುತ್ತೆ, ಜಿಂಕೆಯನ್ನು ನೋಡಿದ್ರೆ ತಿನ್ನಲಿಕ್ಕೆ ದೂರ ಓಡುತ್ತೆ. ಆದರೆ ಆ ರೀತಿ ಇಲ್ಲಿಲ್ಲ. ಇಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿ ಇದೆ ಅಂದ್ರೆ, ಆ ಸಿಂಹ ಮತ್ತೆ ಜಿಂಕೆ ಎರಡೂ ಸಹಿತ ಒಂದೇ ನದಿಯ ದಡದಲ್ಲಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾವೆ, ನೀರನ್ನ ಕುಡಿತಾ ಇದ್ದಾವೆ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಅವಳು ವರ್ಣನೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ. तो दूसरे पद में देखिए, सीता रानी को यहाँ लाभ ही लाया, मेरी कुटिया में राजभवन मन भाया. औरों के हाथों यहाँ नहीं पलती हूँ, अपने पैरों पर खड़ी आप चलती हूँ. क्षमवारी बिंदु फल स्वास्थ्य शुक्ति पलती हूँ, अपने अंचल से वैजन आप जलती हूँ. सीता रानी को लाभ शब्दार्थಗಳನ್ನ ಬರ್ಕೊಳ್ಳಿ. ಶಬ್ದಾರ್ಥों को लिख लो. औरों के दूसरों के हाथ, ಬೇರೆಯವರ. नहीं पलती, पलना यानी ನಾವು ಜೀವನ ನಡೆಸುವಂಥದ್ದು. ಖಡಿ ಆಪ್, अपने पैरों पर, ತನ್ನ ಕಾಲ ಮೇಲೆ. ಶ್ರಮವಾರಿ, ಪರಿಶ್ರಮ के जो ಬೂಂದೆ, ಬಿಂದು ಪಸೀನೆ ಕಿ ಬೂಂದೆ, ಪರಿಶ್ರಮದಿಂದ ಬರುವಂತಹ ಆ ಏನು ಹನಿಗಳು, ನೀರಿನ ಹನಿ ಇರ್ಬೋದು, ಬೆವರಿನ ಹನಿ ಇರ್ಬೋದು. ಸ್ವಾಸ್ಥ್ಯ ಹಮಾರ ಜೋ ಸೇಹತ್ ಹೋತಾ ಹೈ, ನಮ್ಮ ಒಂದು ಆರೋಗ್ಯ, ಸ್ವಾಸ್ಥ್ಯ ಅನ್ನುವಂಥದ್ದು. ಶುಕ್ತಿ ಯಾನಿ ಆತ್ಮಸಾಕ್ಷಿ, ಆತ್ಮಶಕ್ತಿಯಿಂದ. ಪಲ್ತಿ ಹೂँ, ಫಲನ ಜೀವಿಸುವಂಥದ್ದು. अंचल, अंचल यानी हमारे जो सीता रानी के साड़ी का जो पल्ला होता है, ಹಾಗಾದ್ರೆ ಸೀರೆಯ ಸೆರಗ ಅನ್ಬೋದು ಅಂಚಲ್. ವ್ಯಜನ, ವ್ಯಜನ ಯಾನಿ ಪಂಖ. देखिए ಪಂಖ ಬೀಸಣಿಗೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಕರೀತಾರೆ. ಜಲತಿ, ಚೇಲನ ಅಂದ್ರೆ ಬೀಸುವಂಥದ್ದು. तो दूसरे पद में सीता रानी बताती है, सीता रानी को यहाँ लाभ ही लाया. सीता रानी बताती हैं, मैं अगर राजमहल से यहाँ पर आई हूँ तो मुझे यहाँ लाभ ही मिला है, क्योंकि मेरी कुटिया मुझे राजभवन की जैसे लग रही है. क्यों क्यों बताती है? औरों के हाथों यहाँ नहीं पलती हूँ. अरे जब मैं राजभवन में थी तो दूसरों के हाथों पलती थी, लेकिन यहाँ पर आई हूँ औरों के हाथों मैं नहीं पलती हूँ. अपने पैरों पर खड़ी आप चलती हूँ. मुझे दूसरों की मदद यहाँ पर नहीं चाहिए. अपने हाथों से मैं खुद अपना काम करने लगी हूँ. मैं अपने पैरों से चलने लगी हूँ. क्यों? श्रमवारी बिंदु फल स्वास्थ्य शुक्ति पलती हूँ. अरे परिश्रम करते करते मेरे शरीर से पसीने के बूंदे गिरने लगी हैं और मेरी जो आत्मशक्ति से मैं चलने लगी हूँ, इसलिए मैं अपने स्वास्थ्य के जरिए अच्छी होने लगी हूँ. क्योंकि अपने अंचल से व्यजन आप जलती हूँ. देखिए राजमहल में जब थी मैं तो वहाँ पर मेरा काम करने के लिए दासियाँ रहती थी और सारा मेरे जो सेहत को देखने के लिए दासियाँ रहती थी. लेकिन यहाँ पर ऐसा नहीं है. मैं खुद अपना काम करने लगी हूँ और अपने हाथों से मैं पंखा झेलने लगी हूँ. तो मुझे यहाँ पर कोई जो मुसीबत नहीं है. मैं अपने शरीर को या अपने सेहत को सुधारने लगी हूँ, अपने पैरों पर चलने लगी हूँ, अपने जीवन को खुद चलाने लगी हूँ. तो क्या बताती है सीता रानी? बताती हैं, मैं यहाँ हमेशा यहाँ पर खुद अपने पैरों पर खड़ी हूँ, अपने हाथों से अपना काम करने लगी हूँ, दूसरों के ऊपर निर्भर नहीं है. क्योंकि परिश्रम करते करते मेरे शरीर से बूंदें आने लगी हैं, पसीने की बूंदें, और अपने मैं शुक्ति से, अपने आत्म साक्षी से मैं आगे चलने लगी हूँ. वहाँ पर दास दासियाँ रहती थी मेरा काम करने के लिए. आज मैं अपने आंचल से पंखा खुद झेलने लगी हूँ. इस तरह अपने परिश्रम को लेकर दूसरे पंक्तियों में बताती है. ಹಾಗಾದ್ರೆ ಸೀತಾರಾಣಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಎರಡನೇ ಒಂದು ನುಡಿಯಲ್ಲಿ ತನ್ನ ಪರಿಶ್ರಮದ ಮಹತ್ವವನ್ನ ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ. ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ, ಸೀತಾರಾಣಿ ಕೋ ಯಹಾ ಲಾಭ ಹಿ ಲಾಯ. ಹಾಗಾದ್ರೆ ನಾನು ಈ ಗುಡಿಸಲಿಗೆ ಬಂದಿದ್ದೀನಿ ಅಂತಂದ್ರೆ ನನಗೆ ಒಂದು ಲಾಭನೇ ಆಗಿದೆ, ಇಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ನಷ್ಟ ಆಗಿಲ್ಲ. ಯಾಕಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಅವರೋಂಕೆ ಹಾತೋ ಯಾ ನೈ ಪಲ್ತಿ ಹೂँ, ಬೇರೆಯವರ ಅಂದ್ರೆ ಅರಮನೆಯಲ್ಲಿದ್ದಾಗ
ದಾಸಿಯರು ನನ್ನ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು, ಆದರೆ ಇಂದು ಯಾರು ಬೇರೆಯವರು ನನ್ನ ಕೆಲಸವನ್ನ ಮಾಡೋದಿಲ್ಲ. ಅಪ್ನೆ पैरों पर खड़ी आप चलती हूँ, ನಾನು ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ನನ್ನ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯವನ್ನ ಸ್ವಂತ ನಾನೇ ನಿಭಾಯಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಹಾಗಾಗಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ, ಶ್ರಮವಾರಿ ಬಿಂದು ಫಲ ಸ್ವಾಸ್ಥ್ಯ ಶುಕ್ತಿ ಫಲ್ತಿ ಹೂ. ಹಾಗಾದ್ರೆ ನನ್ನ ಕೆಲಸವನ್ನ ನಾನೇ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಹಾಗಾಗಿ ಆ ಒಂದು ನನ್ನ ಶರೀರದಿಂದ ಪರಿಶ್ರಮದ ಬೆವರಿನ ಹನಿಗಳು ಬೀಳ್ತಾ ಇದ್ದಾವೆ, ಅಥವಾ ಕೆಲಸ ಮಾಡಿದಾಗಿನಿಂದ ನನ್ನ ಶರೀರ ಸುಧಾರಣೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ನಾನು ಆತ್ಮಸಾಕ್ಷಿಯಾಗಿ ಮುಂದೆ ಸಾಗ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಯಾಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ನನಗೆ ಒಂದು ಶಕೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ ಅಂದ್ರೂ ಸಹಿತ ಬೀಸಣಿಕೆಯನ್ನ ಅಥವಾ ಬೀಸ್ಲಿಕ್ಕೆ ಯಾರಿರ್ತಾ ಇದ್ರು, ದಾಸಿಯರಿರ್ತಾ ಇದ್ರು. ಆದ್ರೆ ಇವತ್ತು ನಾನು ನನ್ನ ಸೀರೆಯ ಸೆರಗಿನಿಂದ ಆ ಒಂದು ಗಾಳಿಯನ್ನ ಬೀಸ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಹಾಗಾಗಿ ಇಂದು ನನಗೆ ಯಾವುದೇ ಸಮಸ್ಯೆ ಸಹಿತ ಇಲ್ಲಿ ಕಂಡು ಬರೋದಿಲ್ಲ ಅಂತೇಳಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ. तो आगे क्या बताती है, तनुलता सफलता स्वादु आज ही आया, मेरी कुटिया में राजभवन मन भाया, किसलय कर स्वागत हेतु हिला करते हैं, मृदु मनोभाव सवसुमन खिला करते हैं, डाली डाली में नवफल नित्य मिला करते हैं, तृण तृण पर मुक्ता भार झिला करते हैं. देखिए, तनुलता यानी बेल होती है, तनुलता ಅಂದ್ರೆ ಬಳ್ಳಿ, ಸಫಲತಾ ಸಫಲತೆ, ಸ್ವಾದು ಸ್ವಾದ್ ರುಚಿ ಇರಬಹುದು, ಕಿಸಲಯ ಕೋಮಲ್ ಕೋಮಲವಾದಂತಹ, कर स्वागत, कर यानी हाथ ಕೈಯಿಂದ स्वागत स्वागत करना, हेतु हिला करते हैं, हिलाना ಏನು ಒಂದು ಕಡೆಯಿಂದ ಮತ್ತೊಂದು ಕಡೆ ಬಹಳ ಬೀಸಾಡುವಂಥದ್ದು, ಮೃದು ಮನೋಭಾವ ಮೃದು ಮನೋಭಾವನೆಯನ್ನು ಹೊಂದಿದಂತಹ, ಸುಮನ್ ಯಾನಿ ಫೂಲ್ ಜೋ ಹೋತೆ हैं, ढाली डाली ಕೊಂಬೆಗಳ ಮೇಲೆ, नित्य हर दिन प्रतिदिन, तृण तृण यानी जो घास होता है ಹುಲ್ಲಿಗೆ ಅಂತಾರೆ ತೃಣ ಅಂದು, ಮುಕ್ತ ಮೋತಿ ಮುತ್ತು ಇರಬಹುದು, ಭಾರ जिम्मेदारी जवाबदारी, झिला करते हैं यानी जो झिला करना यानी अंदर आ जाना, ನುಗ್ಗುವಂಥದ್ದು. तो सीता रानी यहाँ पर तीसरे पंक्तियों में यानी मैथिली शरण गुप्त सीता रानी के द्वारा तीसरे पंक्तियों में प्रकृति के सौंदर्य को लेकर चर्चा करते हैं. तो क्या है उनका कहना, तनुलता सफलता स्वादु आज ही आया, अगर आज मैं इस प्रकृति को देखती हूँ तो यहाँ पर बहुत सारे पेड़ पौधे तनु लता मुझे दिखाई दे रहे हैं, इसलिए मुझे ये जो कुटिया राजभवन के जैसे लगने लगी है. क्यों? क्योंकि किसलय कर स्वागत हेतु हिला करते हैं. अरे जैसे राजमहल में मेरा स्वागत करते थे दास दासियां, आज उसी तरह ये जो लताएं हैं अपने कोमल हाथों से मेरा स्वागत करने लगे हैं. उतनी कोमल लताएं यहाँ पर है. और मृदु मनोभाव सबसुमसु खिला करते हैं. और यहाँ पर मैं देखती हूँ तो सारे फूल एक साथ क्या कर रहे हैं, खिलने लगे हैं. डाली डाली में नव फल नित्य मिला करते हैं. हर रोज देखती हूँ मैं डाली में हर दिन एक नया फल दिखाई देता है. और घास पर आप लोग देखते हैं तृण तृण पर मुक्ता, अरे घास पर जो चारों ओर शबनम की बूंदे गिरती हैं तो सफेद रंग की मोतियों की जैसे बूंदे दिखाई दे रही है. इतनी सुंदर प्रकृति यहाँ पर है. क्या बताती है, जो सीता रानी बताती है, आज लताएं पेड़ पौधे सफलता मुझे आज दिखाई दे रहा है. ऐसी जो सुंदरता यहाँ पर मौजूद है, क्योंकि छोटे छोटे जो लताएं होती हैं आज मुझे अपने हाथों से मेरा स्वागत कर रही है. और सारे खुशबू यहाँ पर खिलने लगी हैं, उसकी जो खुशबू चारों ओर फैलने लगी है. हर एक डाली डाली में नए फल दिखाई दे रहे हैं. और शबनम की बूंदे या बारिश की पानी की बूंदे जो घास पर गिरती हैं मोतियों के जैसे लग रही हैं. इसलिए कोई भी सुंदरता की कमी भी यहाँ पर नहीं है. ಹಾಗಾದ್ರೆ ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ ಸೀತಾರಾಣಿ, ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ ಏನಪ್ಪಾ ಅಂತಂದ್ರೆ, ತನುಲತಾ ಸಫಲತಾ ಸ್ವಾದು ಆಜ ಹಿ ಆಯ. ಹಾಗಾದ್ರೆ
ಎಲ್ಲ ಕಡೆ ನೋಡಿದ್ರೆ ಸುಂದರವಾದಂಥ ಬಳ್ಳಿಗಳಿದ್ದಾವೆ, ಮರ ಗಿಡಗಳಿದ್ದಾವೆ. ಆ ಎಲ್ಲ ಸುಂದರತೆಯನ್ನು ನೋಡಲಿಕ್ಕೆ ನನಗಿವತ್ತು ಬಹಳ ಸಂತೋಷವಾಗಿದೆ. ಹಾಗಾಗಿ ಹೇಳ್ತಾಳೆ, ಕಿಸಲಯಕರ ಸ್ವಾಗತ ಹೇತು ಇಲ್ಲ ಕರ್ತೆ ಹೇ. ಹಾಗಾದ್ರೆ ಆ ಒಂದು ಏನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಯಾವ ರೀತಿಯಾಗಿ ಅರಮನೆಯಲ್ಲಿ ದಾಸಿಯರು ಇರ್ತಾ ಇದ್ರು ನನ್ನ ಸ್ವಾಗತವನ್ನ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ, ಆ ರೀತಿಯಾಗಿ ಏನು ಮಾಡಿದಾರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ ಇವತ್ತು ಎಲ್ಲ ಬಳ್ಳಿಗಳು, ಕೋಮಲವಾದಂಥ ಬಳ್ಳಿಗಳು ನನ್ನ ಸ್ವಾಗತವನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾವೆ. ಮೃದು ಮನೋಭಾವ ಸುಮನ ಕಿಲಾ ಕರ್ತೆ ಹೇ. ಹಾಗಾದ್ರೆ ಎಲ್ಲ ಕಡೆನೂ ಸಹಿತ ಆ ಹೂಗಳು ಸುಂದರವಾಗಿ ಹರಡ್ತಾ ಇದ್ದಾವೆ. ಅದರ ಸುವಾಸನೆ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಹರಡಿದೆ ಪ್ರಕೃತಿಯಲ್ಲಿ. ಡಾಲಿ ಡಾಲಿ ಮೇ ನಮ್ಮ ಫಲ ನಿತ್ಯ ಮಿಲಾ ಕರ್ತೆ ಹೇ. ಹಾಗಾದ್ರೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಕೊಂಬೆಯಲ್ಲೂ ಸಹಿತ ಬೇರೆ ಬೇರೆ ಹಣ್ಣುಗಳು ಪ್ರತಿದಿನ ಲಭಿಸ್ತಾ ಇದ್ದಾವೆ. ತೃಣಪರ ಮುಕ್ತ. ಹಾಗಾದ್ರೆ ಹುಲ್ಲಿನ ಮೇಲೆ ನೋಡಿದ್ರೆ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆಯಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಹುಲ್ಲಿನ ಮೇಲೆ ಆ ಇಬ್ಬನಿಯ ಹನಿಗಳಿರ್ಬೋದು ಅಥವಾ ಮಳೆ ನೀರಿನ ಹನಿಗಳು ಬಿದ್ದಾಗ ಮುತ್ತಿನ ಹಾಗೆ ಆ ಹನಿಗಳು ಹೊಳಿತಾ ಇದ್ದಾವೆ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಇಲ್ಲಿಯ ಪ್ರಕೃತಿಯ ಸೌಂದರ್ಯತೆ ಇದೆ. ಹಾಗಾಗಿ ನನಗೆ ಈ ಒಂದು ಗುಡಿಸಲಿನ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥೆ ಅಥವಾ ವನವಾಸದ ಸಂದರ್ಭ ನನಗೆ ಅರಮನೆ ಹಾಗೆ ಕಾಣ್ತಾ ಇದೆ ಅಂತಂದು ಮೈಥಿಲಿ ಶರಣ ಗುಪ್ತರವರು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಸೀತಾರಾಣಿಯ ಮುಖಾಂತರ ವರ್ಣನೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. तो आगे देखिए, निधि कोले दिखला रही प्रकृति निज माया, मेरी कुटिया में राजभवन मन भाया. कहता है कि भाग्य ठगा है मेरा, कौन भाग्य ठगा है मेरा, वह सुनावा भय दूर भगा है मेरा, कुछ करने में अब हाथ लगा है मेरा, वन में ही तो गाइस्त जगह है मेरा. निधि ಖಜಾನಾ ಸಂಪತ್ತು ಇರ್ಬೋದು, ಪ್ರಕೃತಿ, ನಿಜ ಮಾಯ ಅಂದರೆ ನೈಜತೆ, ಠಗ ಖರಾಬ್ ಹೋನ ಕೆಡುವಂಥದ್ದು, ಗಾಯಿಸ್ತೆ ಸಂಸಾರ ಗೃಹಸ್ಥ ಸಂಸಾರ. तो आगे यहाँ पर मैथिली शरण गुप्त बताते हैं सीता रानी के द्वारा, निधि कोले दिखला रही प्रकृति निज माया. अरे आज प्रकृति अपने सारे खजाने को बता रही. तो कौन कौन सा खजाना है प्रकृति में? पेड़ पौधे फल या जो वहां पर मोती जैसे बूंदे, ये तो सारा प्रकृति का खजाना है. तो मैं राजभवन में क्या करती थी, जो पैसों के खजाने को देखती थी, आज यहाँ पर प्रकृति के खजाने को देखने लगी हूँ. तो कहता है कौन की भाग्य ठगा है मेरे. जब मैं वनवास आ गई तो सारे लोग मुझे बताने लगे सीता रानी का जो भाग्य खराब हो गया, लेकिन कौन कहता है, अरे मेरा भाग्य बहुत अच्छा है, मैं दुर्भाग्य नहीं बनी हूँ. वह सुना हुआ भय दूर भगा है मेरा. जैसे मैं वनवास आ रही तो मुझे सारे लोग डरा चुके थे, अरे सीता रानी का जीवन बर्बाद हो गया, लेकिन आज वो जो बात मुझे गलत साबित हो रही है, मुझे बहुत अच्छा यहाँ पर लगने लगा है. कुछ करने में अब हाथ लगा है मेरा, वन में ही तो गाइस्ते जगह है मेरा. अरे आज मुझे कुछ यहाँ पर अपने संसार के बारे में, अपने जीवन के बारे में मैं देखभाल करने लगी हूँ और मेरे संसार को यहीं पर चलाने लगी हूँ. इसलिए मुझे बहुत सारी खुशियाँ यहाँ पर आ रही है, क्योंकि वह वधु जानकी बनी, आज यह जाया मेरी कुटिया में राजभवन भया. आज मैं वधु जानकी बनकर आ गई हूँ, क्योंकि आज मैं अपने संसार को यहीं पर जोड़ चुकी हूँ. ಹಾಗಾದ್ರೆ ಅವಳು ಮುಂದೆ ಹೇಳ್ತಾಳೆ, ಸೀತಾ ರಾಣಿಯ ದ್ವಾರ ಮೈಥಿಲಿ ಶರಣ್ ಹೇಳ್ತಾರೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ, ಇವತ್ತು ನಿಧಿ ಕೋಲೆ ದಿಕ್ಲಾರ ಈ ಪ್ರಕೃತಿ ನಿಜ ಮಾಯ. ಇವತ್ತು ಪ್ರಕೃತಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೆಯಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ತನ್ನೆಲ್ಲ ನಿಧಿಯನ್ನ ನನ್ನ ಮುಂದೆ ತೋರಿಸ್ತಾ ಇದೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ನಿಧಿ ಅಂದ್ರೆ ಅರ್ಥ ಏನು? ಬಳ್ಳಿ ಇರ್ಬೋದು, ಮರ ಇರ್ಬೋದು, ಅಥವಾ ರೆಂಬೆ ಕೊಂಬೆ ಇರ್ಬೋದು, ಹಣ್ಣು ಹಂಪಲ ಇರ್ಬೋದು, ಋಷಿ ಮುನಿಗಳಿರ್ಬೋದು, ಇವೆಲ್ಲವನ್ನ ಚರ್ಚೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ. ಅಲ್ಲಿ ರಾಜ ಮನೆತನದಲ್ಲಿ ಸಂಪತ್ತಿನ ನಿಧಿಯನ್ನ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೆ, ಆದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ಪ್ರಕೃತಿಯ ನಿಧಿಯನ್ನ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೆ. कहता है कौन की भाग्य ठगा है मेरा. ಹಾಗಾದ್ರೆ ಬಹಳಷ್ಟು ಜನ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರಪ್ಪ ಅಂತಂದ್ರೆ, ಸೀತಾರಾಣಿಯ ಒಂದು ಏನು ಭಾಗ್ಯ ದುರ್ಭಾಗ್ಯವಾಯ್ತು, ಜೀವನ ಹಾಳಾಯ್ತು ಅಂತ ಇದ್ರು. ಆದ್ರೆ ವಾ ಸುನಾವ ಭಯ ದೂರ್ಭಾಗ ಮೇರ, ಆ ಮಾತು ಇವತ್ತು ನನಗೆ ಸುಳ್ಳು ಅನ್ನಿಸ್ತಾ ಇದೆ. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ಈ ಕಾಡಿನಲ್ಲಿ ನನಗೆ ಅಷ್ಟು ಸಂತೋಷವಾಗಿದೆ. ಕುಚ್ ಕರ್ನೆ ಮೇ ಅಬ್ ಹಾತ್ ಲಗಾ ಹೈ ಮೇರಾ, ವನ್ ಮೇ ಹಿ ತೋ
ತೋ ಗಾಯಿಸ್ತ ಜಗ ಮೇರಾ. ಹಾಗಾದರೆ ಇವತ್ತು ನಾನು ನನ್ನ ಸಂಸಾರವನ್ನು ಇಲ್ಲಿ ನನ್ನ ಕಾಡಿನಲ್ಲೇ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಹಾಗಾಗಿ ವಧು ಜಾನಕಿ ಬನ ಆಜ ಜಾಯ. ಹಾಗಾದರೆ ವಧು ಜಾನಕಿಯಾಗಿ ಇವತ್ತು ನಾನು ಈ ಕಾಡಿಗೆ ಬಂದಿದ್ದೀನಿ. ಹಾಗಾಗಿ ನನಗೆ ಒಂದು ರಾಜಮನೆತನದ ಅನುಭವ ಇಲ್ಲಿ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾಳೆ ನೋಡಿ, अंत में बताती है, फल फूलों से है लदी डालियां मेरी, वे हरी पत्तले भरी तालियां मेरी, मुनि बालाएं यहाँ आलियां मेरी, तटनी की लहरें और तालियां मेरी, क्रीड़ा सामग्री बनी स्वयं निज छाया, मेरी कुटिया में राजभवन मनबाया. ಫಲ್ ಫೂಲ್, ಹೂ ಇರ್ಬೋದು, ಹಣ್ಣಿರ್ಬೋದು. ಫಲ್ ಅಂದರೆ ಹಣ್ಣು, ಫೂಲ್ ಅಂದರೆ ಹೂವು. ಲದಿ ಡಾಲಿಯಾ, ಲದಿ ಲದ್ ಜಾನ ಆವರಿಸು, ಡಾಲಿಯಾ ರೆಂಬೆ ಕೊಂಬೆ, ಹರಿ ಪತ್ತಲೆ ಹರಿ ಪತ್ತೆ ಹಸಿರು ಎಲೆಗಳು, ತಾಲಿಯಾ ಜೋ ತಾಲಿಯಾ ಹೈ ಖಾನೆ ಕಿ ತಿನ್ನುವಂಥ ತಾಟ್ ಇರ್ಬೋದು, ಮುನಿ ಬಾಲಾಯೆ ಛೋಟೆ ಮುನಿವರ್ಗೆ ಬಚ್ಚೆ ಋಷಿ ಮುನಿಗಳ ಮಕ್ಕಳು, ಆಲಿಯಾ ಸಖಿಯಾ ಸಖಿಯರು, ತಟಿನಿ ನದಿ ನದಿ ಜೋ ಹೈ, ಲಹರೆ ಅಲೆಗಳು, ತಾಲಿಯಾ ಯಾನಿ ತಾಲಿ ಬಜಾನ ಚಪ್ಪಾಳೆ ತಟ್ಟುವಂಥದ್ದು, ಕ್ರೀಡಾ ಸಾಮಗ್ರಿ ಕ್ರೀಡೆಯ ಸಾಮಗ್ರಿ, ನಿಜ ಛಾಯ ಅಂದರೆ हमारी जो छाँव होती है अपनी छाँव नम नेरಳು. तो आगे अंत में सीता रानी बताती है, फल फूलों से लदी डालियां मेरी. अरे मैं आसपास देखती हूँ डालियों में फल फूल बहुत सारे दिखाई दे रही हैं, इसकी कमी यहाँ पर नहीं है. और जहाँ पर राजभवन में मैं खाने के लिए सोने और चांदी की थालियाँ लेती थी, यहाँ पर आज पेड़ों की जो हरी पत्तियाँ हैं मेरी थालियाँ बन गई हैं. और वहाँ पर मेरे साथ खेलने के लिए सखियाँ होती थी, यहाँ पर मुनिवर की छोटे छोटे बच्चियाँ मेरी सखियाँ बन गई हैं. और जैसे ही मैं खेलती रहती हूँ तो थालियाँ बजाने के लिए नदी की लहरें मेरी थालियाँ बजाने लगी हैं. और वहाँ पर खेलने के लिए सखियाँ होती थी, यहाँ पर मेरी जो छाँव है छाँव के साथ मैं खेलने लगी हूँ, इसलिए मुझे कुटिया बहुत अच्छी लगने लगी है. ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ, ಏನಪ್ಪ ಅಂದರೆ ನಾನು ಎಲ್ಲ ಕಡೆ ನೋಡಿದಾಗ ಆ ಬಳ್ಳಿಗಳು ಹೂ ಮತ್ತು ಹಣ್ಣುಗಳಿಂದ ಆವರಿಸಿದ್ದಾವೆ. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ನಾನು ಅಲ್ಲಿ ಅರಮನೆಯಲ್ಲಿ ಬೆಳ್ಳಿರ್ಬೋದು, ಬಂಗಾರದ ಒಂದು ತಾಟಿನಲ್ಲಿ ಊಟವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೆ. ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಈ ಮರ ಗಿಡಗಳ ಹಸಿರು ಎಲೆಗಳು ಏನಾಗಿದ್ದಾವೆಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ನನ್ನ ಊಟದ ತಾಟಾಗಿದೆ. ಅಥವಾ ಆ ಋಷಿ ಮುನಿವರ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳು ನನ್ನ ಜೊತೆ ಆಟವನ್ನು ಆಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಅವರೇ ನನ್ನ ಸಖಿಯರಾಗಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಾದರೆ ನನ್ನ ಆಟವನ್ನು ನೋಡಿ ಆ ನದಿ ಅಲೆಗಳು ಚಪ್ಪಾಳೆಯನ್ನು ತಡ್ತಾ ಇದ್ದಾವೆ, ಅಥವಾ ನನ್ನ ನೆರಳೇ ನನಗೆ ಕ್ರೀಡಾ ಸಾಮಗ್ರಿ ಆಗಿದೆ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ನಾನು ರಾಜ ಮನೆಯಲ್ಲಿ ಬಹಳ ಸಂತೋಷದಿಂದ ಇದ್ದೇನೆ ಅಂತಂದು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ, ಚರ್ಚೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಮೈಥಿಲಿ ಶರಣ ಗುಪ್ತರವರು.